नमस्ते मुलांनो, इयत्ता 5वी विषय गणित यामध्ये बालभारती भाग 3 यामध्ये प्रकरण 10 आपण आज अभ्यास करणार आहोत। प्रकरण 10 हे जे आहे त्याचं नाव आहे कालमापन। तर बघा, कालमापन या प्रकरणामध्ये आपण आज प्रथम प्रस्तावना पाहणार आहोत की या प्रकरणामध्ये आपल्याला कुठल्या घटकांचा अभ्यास करायचा आहे। तर प्रस्तावनेला सुरुवात करूया मुलांनो। या पाठात आपण सेकंदाची ओळख, त्यानंतर मध्यान्हपूर्व व मध्यंतर वेळ, 24 ताशी, कालमापन आणि कालमापनावर आधारित काही उदाहरणे यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। आपण पाठाला सुरुवात करूया मुलांनो। बघा, स्पष्टीकरण पाहणार आहोत या पाठाचं। आता इथे आपल्याला तुम्हाला एक चित्र दिसतंय मुलांनो। कशाचं चित्र आहे? अगदी बरोबर, हे एक घड्याळाचं चित्र आहे। या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? घड्याळ दिसत आहे। इयत्ता 4थी मध्ये आपण घड्याळ वाचन कसे करायचे ते शिकलो होतो। बघा, 60 सेकंद म्हणजेच किती होतात मुलांनो? 1 मिनिट। 60 सेकंदाचा हा 1 मिनिट होत असतो। 60 मिनिटांचा 1 तास होत असतो आणि 24 तासांचा 1 दिवस, अख्खा हा दिवस काय असतो? 24 तासांचा होत असतो। त्यानंतर 7 दिवस म्हणजेच 1 सप्ताह आणि 365 दिवस म्हणजे 1 वर्ष। या सर्व घटकांचा म्हणजे ही जी माहिती आहे त्याचा अभ्यास आपण इयत्ता 4थी मध्ये शिकलो होतो की घड्याळ वाचन कसे करायचे, मिनिट म्हणजे काय, सेकंद म्हणजे काय, तास म्हणजे काय आणि दिवस म्हणजे काय। तर इथे हे अगदी सोप्या भाषेत दिलेलं आहे मुलांनो की 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट होतो, त्यानंतर 60 मिनिटांचा 1 तास, 24 तासांचा 1 दिवस, 7 दिवसांचा 1 आठवडा, सप्ताह म्हणजेच काय मुलांनो? आठवडा, आणि 365 दिवस म्हणजेच 1 पूर्ण वर्ष। त्यानुसार या घड्याळात तास काटा 2 व 3 च्या दरम्यान व मिनिट काटा 5 वर म्हणजेच 2 वाजून 25 मिनिटं झाली। आता बघा, इथे आपण जेव्हा 4थी मध्ये आपण इयत्ता 4थी मध्ये अभ्यास केला तेव्हा आपल्याला तास काटा कोणता, मिनिट काटा कोणता आणि सेकंद काटा कोणता याचा अभ्यास सुद्धा आपण केला होता। ते इथे बघा, या घड्याळामध्ये दिलेला आहे की तास काटा जो आहे तो कुठे आहे? 2 व 3 च्या मध्ये आहे। बघा मुलांना, दिसतोय तुम्हाला? 2 आणि 3 च्या मध्ये आहे। आणि मिनिट काटा जो आहे तो कुठे आहे? 5 वर आहे। बघा, इथे 5 अंक आहे, 4 नंतर 5 येतात। तर हा मिनिट काटा आहे, जो लाल रंगामध्ये दिसत आहे तो मिनिट काटा आहे आणि तो कुठे आहे? 5 वर आहे। आणि त्यामुळे 2 वाजून किती मिनिटे झालेले आहेत मुलांनो? 25। की आपल्याला माहिती आहे की या 2 यांच्यामध्ये 5 मिनिटांचा फरक असतो, म्हणजेच 2 वाजून 25 मिनिटं इथे झालेली आहेत। 5 5 25 म्हणजेच 2 वाजून 25 मिनिटं इथे आपल्याला झालेली दिसतायत। आता बघा, हे दुसरं चित्र आपण पाहणार आहोत। यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तास काटा कुठे आहे? 8 वर आहे आणि जो मिनिट काटा आहे तो कुठे आहे? 8 वाजून 5 मिनिटं, म्हणजे 1 वर आहे ना। तर ह्या दोघांमध्ये 5 मिनिटांचा फरक असतो, बरोबर? मिनिटं जर आपण मोजली तर हा 1 वर काटा आहे, म्हणून इथे 8 वाजून गेलेले आहेत आणि 8 वाजून किती मिनिटं झालेली आहेत? 5 मिनिटं झालेली आहेत। हा तास काटा आहे आणि हा मिनिट काटा आहे, हे लक्षात ठेवायचं मुलांना। याचा अभ्यास आपण आधी केला होता। आता यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणे आपण पाहणार आहोत। बघा, नाशिकहून पहाटे 5 वाजता निघालेली बस पुण्याला त्याच दिवशी सकाळी, आता ही एक बस आहे मुलांनो जी कुठून निघाली आहे? नाशिक वरून निघालेली आहे। सकाळी पहाटे 5 वाजता, पहाटे म्हणजे सकाळी 5 वाजता ती निघालेली आहे। त्याच दिवशी सकाळी ती 10:30 वाजता पोहोचते, तर प्रवासास किती वेळ लागतो? आता बघा, आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे? शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे मुलांनो की एक जी बस आहे ती सकाळी पहाटे 5 वाजता कुठून निघाली आहे? नाशिक वरून कुठे जायला निघाली आहे? तर पुण्याला जायला निघालेली आहे आणि ती पुण्याला 10:30 वाजता पोहोचली आहे। ही बस कुठे? 10:30 वाजता पोहोचली आहे। तर प्रवासास किती वेळ लागेल? प्रवासास म्हणजे काय की पूर्ण प्रवास किती तासांचा झालेला आहे ते आपल्याला काय करायचं आहे? शोधून काढायचं आहे। तर बघा, आपण एक पद्धत पाहणार आहोत की ते गणित कशा पद्धतीने सोडवलेलं आहे। बघा, रीत दिलेली आहे की पोहोचण्याची वेळ आणि वजा निघण्याची वेळ, म्हणजेच प्रवासाचा कालावधी आपल्याला मिळणार आहे। आपल्याला पोहोचण्याची वेळ किती दिलेली ती पाहणार आहोत आपण। बघा, पोहोचण्याची वेळ आहे 10 म्हणजे 10:30 वाजता, बरोबर?
आणि त्यामधून आपण काय वजा करणार आहोत, निघण्याची वेळ म्हणजे पहाटे 5 वाजता आपण निघालो होतो. आता बघा इथे दशांश चिन्ह दिसत आहेत, 10.30 आणि इथे 5.00 म्हणजे 5 वाजतात आणि 10:30 वाजता. तर नक्की 10:30 मधून 5 वजा केल्यावर किती उरतात मुलांना, 5:30 म्हणजे 5:30 वाजलेले आहेत. म्हणजे प्रवासाचा कालावधी किती लागलेला आहे, 5.5 तास. म्हणजेच 5:30 कालावधी आपल्याला इथे दिसतो आहे. तर अशा पद्धतीने 5 तास 30 मिनिटे आपल्याला काय मिळालेलं आहे, उत्तर मिळालेलं आहे. आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत मुलांना आता. एक नाटक रात्री 9:15 वाजता सुरू झाले. 9:15 म्हणजेच 9:15 वाजता काय झाले, ते नाटक सुरू झालेले आहे आणि रात्री 11:50 वाजता ते संपलेले आहे. तर नाटकाचा कालावधी किती? आता मागचं जे गणित होतं मुलांना त्याच पद्धतीचं हे गणित आहे. मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला प्रवासामध्ये किती वेळ लागणार आहे ते काढायचं होतं. आता इथे आपल्याला नाटकाचा कालावधी, की ते नाटक किती काळाचं होतं, किती वेळ त्या नाटकाचा होता तो काढायचा आहे. ते नाटक 9:15 रात्री सुरू झालेलं आहे आणि 11:50 वाजता ते काय झालेले आहे, संपलेले आहे. तर बघा कशा पद्धतीने आपण हे गणित सोडवणार आहोत. बघा या दोन्ही गणितामध्ये तुम्हाला दिसतंय की 9 वर हा काय तास काटा आहे आणि 3 वर हा मिनिट काटा आहे. म्हणजे या घड्याळीत 9:15 झालेली आहेत. या घड्याळीमध्ये 11:50 बघा 11:50 10 वर मिनिट काटा आहे आणि 11 आणि 12च्या मध्ये काय आहे, तास काटा आहे. तर बघा आपल्याला गणित सोडवायचं आहे. नाटक संपण्याची वेळ किती आहे, 11:50. नाटक सुरू होण्याची वेळ किती आहे, 9:15. आपल्याला काय करायचं, यांची वजाबाकी करायची आहे. बघा वजाबाकी केल्यानंतर 11 मधून 9 गेल्यावर 2 तास राहतात आणि 50 मधून 15 वजा केले म्हणजे 35, म्हणजे 2:35 नाटक सुरू होते. नाटकाचा कालावधी काय आहे, 2 तास 35 मिनिटे. आता आपल्याला सेकंदाची ओळख करून घ्यायची की सेकंद म्हणजे काय. आता बघा मुलांनो, या घड्याळात 3:05 झाली. हे आपल्याला तास काटा व मिनिट काटा कुठे आहे यावरून समजते. घड्याळ समजायला अगदी सोपं आहे मुलांनो, की 3:05 झाली. हे कसं ओळखतो, तर तास काटा कुठे आहे, 3 वर आहे आणि मिनिट काटा कुठे आहे, तर 1 वर आहे. तर 3:05 झाली हे आपल्याला समजतं की तास काटा कुठे आहे आणि मिनिट काटा. याच घड्याळात अजून एक काटा दिसत आहे. तर हा जो लाल रंगाचा काटा दिसतो मुलांना त्याला काय म्हणतात, सेकंद काटा म्हणतात. आणि तो कितीवर आहे, 10 वर आहे. बघा सेकंद काटा कुठेवर आहे, तो 10 वर आहे. पण तो एकाच ठिकाणी थांबतो का, नाही. तो भरभर असा काय करत असतो, फिरताना आपल्याला दिसतो. 1 मिनिटापेक्षा कमी वेळ मोजण्यासाठी त्याची आपल्याला काय होते, मदत होते मुलांना. सेकंद हे अगदी लहान एकक वापरतात. म्हणजेच घड्याळाच्या तबकडीवर पूर्ण वर्तुळाचे 60 भाग केलेले असतात. बघा ही जी पूर्ण तबकडी आहे, घड्याळाची जी तबकडी आहे त्याच्यावर पूर्ण घड्याळाचे पूर्ण वर्तुळाचे किती भाग झालेले आहेत मुलांना, 60 भाग केलेले आपल्याला इथे दिसतात. सेकंद काटा एक घर पुढे जातो तेव्हा 1 सेकंद होतो. तो एक फेरी पूर्ण करतो म्हणजेच 60 घरे फिरतो. आता हा जो काटा आहे सेकंद काटा, तुम्ही जर घड्याळ बघितलं असेल मुलांना तर तुम्हाला कळत असेल की तो काटा सतत फिरत राहतो. तो थांबतो का, नाही. तो अगदी पटापट असा फिरत असतो आणि सेकंद काटा एक घर पुढे जातो. आता तो एक घर पुढे गेला की 1 सेकंद होतो. तो एक एक घर असं पूर्ण करून जेव्हा पूर्ण फेरी मारतो तेव्हा त्याचं काय होतं, 60 घरे तो पूर्ण फिरत असतो असं म्हणतात. बघा इथे दिसतंय मुलांना तुम्हाला की लाल काटा हा काय आहे, फिरतोय. तेव्हा 60 सेकंद होतात. तेवढ्याच वेळात मिनिट काटा एक घर पुढे जातो म्हणजेच 1 मिनिट होतो. जेव्हा सेकंद काटा फिरतो, पूर्ण फिरून येतो एक फेरी मारून, तेव्हा काय होतं, 1 सेकंद होतो. एक घर पुढे जातो तो. आणि जेव्हा 1 मिनिट म्हणजेच किती, 60 सेकंद असतात. 1 मिनिट बरोबर किती होतात मुलांना, 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट बरोबर, हे बरोबरचं चिन्ह आहे म्हणजेच 60 सेकंद. हे लक्षात ठेवायचे की 1 मिनिट म्हणजे किती, 60 सेकंद. चित्रातील घड्याळात 3 वाजून
5 मिनिटे आणि 50 सेकंद झाले आहे असे म्हणतात. आता इथे बघा आपल्याला तास काटा कुठे दिलेला आहे? 3 वर दिलेला आहे. हा जो आहे तो मिनिट काटा आहे तो कितीवर आहे? 1 वर आहे. आणि हा जो लाल रंगाचा आहे तो सेकंद काटा आहे तो कुठे आहे? 10 वर आहे. म्हणजे 3 वाजून किती मिनिटे झालेली आहेत? 5 मिनिटं. 3 वाजून 5 मिनिटं आणि 50 सेकंद झालेले आहेत असं ह्या घड्याळामध्ये आपल्याला दिसतंय. आता आपण उदाहरण पाहणार आहोत. बघा चित्र. या घड्याळात 7 वाजून 20 मिनिटे 10 सेकंद झाले आहेत. आता ही घड्याळ बघा तुम्ही नीट जर निरीक्षण केलं घड्याळाचं तर तुम्हाला कळत असेल की तास काटा कुठे आहे? 7 वर आहे. त्यानंतर 4 वर कोणता काटा आहे? मिनिट काटा आहे. आणि सेकंद काटा कशावर आहे? 2 वर आहे. म्हणजेच 7 वाजून किती मिनिटं झालेली आहेत? 20 मिनिटं 10 सेकंद या घड्याळामध्ये झालेले आहेत. आता बघा दुसरा अजून एक उदाहरण पाहणार आहोत. हे घड्याळ दिलेलं आहे. या घड्याळामध्ये 10 वाजून 10 वर तास काटा आहे. 10 वाजून 15 मिनिटे आणि किती सेकंद झालेली आहेत? 40 सेकंद झालेले आहेत. दिसतंय तुम्हाला मुलांना? 10 वर हा तास काटा आहे. हा मिनिट काटा कितीवर आहे? 3 वर आहे. म्हणजे किती मिनिटं झाली? 15 मिनिटे. आणि 8 वर सेकंद काटा आहे. म्हणजेच किती मिनिटं झाली? किती सेकंद झाले? 40 सेकंद. म्हणजेच 10 वाजून 15 मिनिटे 40 सेकंद झालेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून घेतोय. आता बघा तापमापकाने ताप मोजताना छातीचे ठोके मोजताना आता आपण बघतो की आपण जेव्हा दवाखान्यात जातो डॉक्टरांकडे तेव्हा एक तापमापक असतं आणि त्या तापमापकाचा वापर करून उपयोग करून आपल्याला काय कळतं? ताप मोजता येतो. तर बघा तापमापकाने ताप मोजताना छातीचे ठोके मोजताना किंवा धावण्याच्या शर्यतीत अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेळ मोजण्याकरता सेकंदाचा उपयोग केला जातो. की जेव्हा आपण धावण्याची स्पर्धा करतो बघा मुलांनो तेव्हा सुद्धा आपल्याला काय होतं? सेकंदाचा उपयोग आपल्याला होत असतो की किती सेकंद झाले, किती सेकंद आपण पळालो हे मोजता येते. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आता आपण पाहणार आहोत की मध्यान्ह पूर्व आणि मध्यांतर म्हणजे काय. तर बघा श्रीपती रात्री दमून बसला होता. घरी पाहुणे आले होते. त्यांनी विचारले. एक श्रीपती नावाचा माणूस आहे. तो घरी बसला होता. तो दमला होता आणि तो घरी बसला होता आणि त्याच्या घरी अचानक पाहुणे आलेत. आज शेतात बरंच काम झालं वाटतं. किती वेळ शेतावर होतास? त्याच्या पाहुण्यांनी त्याला प्रश्न विचारला श्रीपतीला की तू आज शेतावर गेला होतास तर तुला किती वेळ झाला? किती तास तू काम करत होतास शेतावर? तर बघा श्रीपती म्हणाला 6 पासून 8 वाजेपर्यंत मी शेतावरच होतो. 6 वाजेपासून तो किती वाजेपर्यंत? 8 वाजेपर्यंत शेतावर होता. मग पाहुणा त्याला म्हणतो म्हणजे 2च तास शेतावर होतास तर एवढा दमलास? आता बघा पाहुण्यांनी डायरेक्ट त्याने वेळ सांगितली होती का? फक्त त्याने वेळ सांगितली, टायमिंग सांगितला होता. पण किती तास काम केलं हे कुणी सांगितलं? पाहुण्यांनी सांगितलं की किती तास म्हणजे 2च तास तू शेतावर होतास आणि तर एवढा दमलास? श्रीपती म्हणाला नाही मी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत शेतावर होता. आधी पाहुण्यांना काय वाटलं? संध्याकाळचे जे 6 आहेत 6 वाजता जाऊन रात्रीच्या 8 वाजता म्हणजे 2 तासाचं त्याने फक्त शेतावर काम केलं. पण श्रीपतीने उत्तर काय दिलं? नाही मी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत काय करत होतो? काम करत होतो म्हणून मी दमलो आहे. बघा इथे फिरताना दिसते. म्हणजेच किती तास शेतावर होतो तुम्हीच सांगा. आता मगाशी त्याने सांगितलं की 2 तास होता पण आता त्याने सांगितलं श्रीपतीने काय सांगितलं? मी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत शेतावर काम करत होतो. तर आता तुम्हीच सांगा मला किती तास झाले? श्रीपतीने सांगितलेले पाहुण्याला नीट समजले नाही. असे होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय संकेतानुसार रात्री 12 वाजता बघा रात्री 12 वाजता जेव्हा रात्री 12 वाजता तेव्हा एक दिवस संपून दुसरा दिवस सुरू झालेले असत. आपण बघतो की रात्रीचे 12 वाजल्यावर दुसरा दिवस सुरू होतो हे आपल्याला माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की दिवस कधी सुरू होतो तर रात्री 12 नंतर पुढचा दिवस चालू होतो. तेव्हापासून दुसऱ्या दिवसाची वेळ घड्याळात दिसते.
रात्री 12 वाजून गेल्यावर 1 तास झाला की 1 वाजतो. बघा 12 नंतर इथे आपण म्हणतो का 13 वाजले? नाही. आपण काय म्हणतो 12 वाजल्यानंतर इथे 1 आकडा आहे. म्हणून 12 वाजून गेल्यावर 1 वाजला. जेव्हा 1 वर काटा येतो तेव्हा काय म्हणतो आपण? 1 वाजला म्हणजे 1 तास झाला असे आपण म्हणतो. 12 वाजून 1 तास म्हणजेच 1 वाजला. तेव्हापासून दुसऱ्या दिवसाची वेळ घड्याळात दिसते. रात्री 12 वाजून गेल्यावर 1 तास झाला की 1 वाजतो. नंतर क्रमाने 2, 3, 4 आणि 12 वाजेपर्यंत 12 वाजतात. म्हणजेच बघा दुपारचे 12 वाजेपर्यंत काय होतात? 12 वाजेपर्यंत 12 वाजतात आणि त्याच्यानंतर परत काय होतं? 1 वाजला दुपारचा, 2 वाजले दुपारचे 3 वाजले असं आपण आधीची वेळ म्हणजेच मध्यान्ह पूर्व किंवा AM अशी सांगतो. आता दुपारी 12 वाजले. जेव्हा 12 वाजतात त्याच्यानंतर 12 नंतर बघा दुपारच्या 12च्या आधीची वेळ मध्यान्ह पूर्व ही जी वेळ असते आधीची ती काय आहे? मध्यान्ह पूर्व असं म्हणतात. म्हणजेच AM अशी आपण सांगतो. कारण की सकाळी असते ना, सकाळ म्हणजेच काय? 12च्या आधीची वेळ मध्यान्ह पूर्व. तर दुपारच्या 12च्या नंतरची वेळ जी असते ती मध्योत्तर म्हणजेच PM अशी सांगतात. आपण मध्योत्तर म्हणजेच काय? PM म्हणतात त्याला. म्हणजेच AM म्हणजे ही सकाळी असते जी 12 वाजायच्या आधीची वेळ असते आणि दुपारी 12 नंतरची जी वेळ आहे ती आपण काय म्हणतो? PM अशी सांगतो. बघा आता 24 ताशी कालमापन म्हणजे काय ते पाहणार आहोत आपण. मध्यान्ह पूर्व आणि मध्योत्तर अशी विभागणी टाळण्यासाठी 24 ताशी कालमापन पद्धत वापरली जाते. इथे मध्यान्ह पूर्व आहे आणि इथे काय? मध्योत्तर आहे. मग ह्या दोघांची काय करतो? विभागणी करण्यासाठी कालमापन पद्धत आपण वापरतो. तर बघा रेल्वे, बस, विमान, लांबच्या बोटी यांच्या वेळापत्रकासाठी ही पद्धत वापरतात. ही जी कालमापनाची पद्धत आहे ती सर्वीकडेच वापरत नाही. तर कुठे वापरली जाते? रेल्वे, विमान, बस आणि लांबच्या बोटी अशा पद्धतीने अशा वेगवेगळ्या वेळापत्रकांसाठी ही जी पद्धत आहे कालमापनाची ती वापरली जाते. या पद्धतीत दुपारी 12 नंतर पुन्हा 1, 2, 3, 4, 5 असे 9, 10, 11 आणि 12 पर्यंत याऐवजी 13, 14, 15 असे वापरण्यात येतात. असे तास मोजले जातात. बघा फक्त ह्या वेळापत्रकांमध्ये बाकी इतर ठिकाणी आपण 13 वाजले 14 वाजले असं म्हणत नाही. 24 तासाच्या डिजिटल घड्याळात वेळ केवळ अंकात दाखवली जाते. आपण जे डिजिटल घड्याळ बघतो आजकाल सगळीकडे बघा डिजिटल घड्याळ आपण काय करत असतो? वापरत असतो. तर त्याच्यामध्ये 24 तासांचं जे घड्याळ आहे त्या घड्याळामध्ये वेळ केवळ अंकांमध्ये काय केली जाते? दाखवली जाते. बघा अशा पद्धतीची वेळ आपल्याला इथे अंकांमध्ये दिसत आहे. तशीच ती घड्याळामध्ये सुद्धा आपल्याला त्यात काटे नसतात. काटे असतात का त्या घड्याळीमध्ये? नसतात. तर डायरेक्ट आपल्याला नंबर दिसतात त्या घड्याळांमध्ये. बघा डिजिटल जे घड्याळ आहे त्या घड्याळामध्ये सकाळचे 6:20 ही वेळ 6:20 अशी असते. म्हणजे फक्त डायरेक्ट 6 आणि 20 हे नंबर्स असतात. आपल्याला तिथे तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा दिसतो का? नाही दिसत. कारण की ते घड्याळ कसं असतं? डिजिटल टाईपचं घड्याळ असतं. संध्याकाळचे 6:20 ही वेळ 18:20 म्हणजे 18:20 अशी दाखवलेली असते. बघा 18:20 म्हणजे काय? 18 वाजले का? नाही. तर संध्याकाळचे 6 वाजतात तेव्हा ती 6:20 अशी वेळ दाखवतात. 23:59 म्हणजेच 23 वाजून 59 मिनिटानंतर आणखी 1 मिनिट झाले की 24 तास पूर्ण होतात. आता 23 वाजून 59 मिनिटे झाली आहेत असं जर आपण म्हणत असू तेव्हा 23 तास झालेले असतात आणि 59 मिनिटानंतर जेव्हा 1 मिनिट परत होतो तेव्हा किती तास होतात? पूर्ण 24 तास झालेले असतात. बघा यामध्ये 1 मिनिट आपण जर ऍड केला तर किती? 60 मिनिटे होतात. म्हणजे 24 तास झाले असं आपण म्हणतो. म्हणजेच दिवस बदलतो व डिजिटल घड्याळात 0000 अशी वेळ दाखवतात. 12 ताशी घड्याळात आता बघा 12 ताशीचं घड्याळ जे असतं त्यामध्ये त्यावेळी आपल्या नेहमीच्या 12 ताशी घड्याळात मध्यरात्रीचे 12 वाजतात. मध्यरात्रीचे काय होतात? 12 वाजतात. पूर्ण दिवसातील वेगवेगळ्या वेळा 12 ताशी आणि
24 ताशी कालमापन पद्धतीत कशा दाखवल्या जातात? आता इथे बघा 12 तासाचं हे घड्याळ आहे, 12 ताशी घड्याळ, आणि हे काय आहे 24 ताशी घड्याळ आपल्याला इथे दाखवलेलं आहे. चित्रामध्ये दिसते तुम्हाला. हे खालील सारणीवरून आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचंय मुलांनो. बघा आता रात्री 12:05 जेव्हा 12 वाजून जातात तेव्हा इथे 0.005 AM रात्री 12:05 झालेले आहेत. या घड्याळात 12 ताशी कालमापनानुसार रात्रीचे 12:05 ला 0.005 AM असे दाखवले आहे. म्हणजे रात्रीचे किती वाजून गेले आहेत? 12 वाजून गेलेले आहेत मुलांनो. आता 24 तासाचं जे घड्याळ आहे त्यामध्ये बघा आणि 24 ताशी कालमापनानुसार 0.005 असे दाखवले आहे. बघा इथे दिसतंय या घड्याळात 12 ताशी कालमापनानुसार रात्री 1:20 ला 1:20 AM असे आणि 24 ताशी कालमापनानुसार 0:1:20 असे दाखवले आहे. म्हणजे 12 ताशी असेल तर कसं दाखवतात आणि 24 ताशी असेल तर कसं दाखवतात हे आपल्याला इथे दिलेलं आहे. वेळ तीच आहे की रात्री 1 वाजून किती मिनिटं झालेली आहेत? 20 मिनिटं झालेली आहेत. बघा या घड्याळात आता पुढचं पाहणार आहोत. सकाळी 6:55 बघा सकाळी 6:55 झालेली आहेत. तर 24 ताशी कालमापनानुसार 6:55 दाखवतात. बघा इथे चुकून 2 झालेले आहेत, इथे ऑलरेडी 5 आहेत मुलांना. 6:55 आणि 24 ताशी नंतर काय असतं? 24 तासाचं जे घड्याळ आहे त्याच्यानुसार कालमापनानुसार 06.55 दाखवतात. बघा अशा पद्धतीने हे काय आहे 24 ताशी घड्याळ आहे. आता बघा रात्री 12:05 या घड्याळात दुपारी 12:05 12 ताशी कालमापनानुसार 12:05 PM असे दाखवतात. दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत. तर किती दाखवलेले आहेत? 12:05 आणि 24 ताशी कालमापनानुसार 12:05 असे दाखवतात. या घड्याळात सायंकाळी 6:55 ला 12 ताशी कालमापन पद्धतीत 6:55 PM असे दाखवतात. तर 24 ताशी घड्याळामध्ये आता बघा 24 ताशी घड्याळामध्ये 18:55 म्हणजे 24 ताशी घड्याळामध्ये 18:55 असे दाखवतात. आता बघा 10:15 रात्रीचे 10:15 ला 12 ताशी कालमापन पद्धतीमध्ये 10:15 PM असे दाखवतात. आणि 24 तासाचं जे आहे कालमापन 24 ताशी कालमापन पद्धतीमध्ये 22:15 असे दाखवतात. बघा इथे दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय? कालमापन आपण शिकलो की 24 ताशी कसं असतं घड्याळ पद्धती, कालमापन पद्धती कशी आहे आणि 12 ताशी कालमापन पद्धती कशी आहे. तर त्याच्यावरच आधारित आपल्याला काही उदाहरणे आपण आता पाहणार आहोत मुलांनो. बघा आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे की अब्दुलने संगणकावर काम करण्यास सुरुवात केलेली आहे. किती वाजता? सकाळी 11 वाजता त्याने सुरुवात केलेली आहे आणि दुपारी 3:30 वाजता त्याचे काम संपलेले आहे. तर त्याने किती वेळ काम केले? आपल्याला वेळ काढायचंय की किती टाइम त्याने, किती तास त्याने काम केलेले आहेत. आपण हे उदाहरण 2 पद्धतीने सोडवू शकतो. आता पहिली पद्धत पाहणार आहोत आपण. रीत दिलेली आहे सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 1 तास दुपारी म्हणजेच 1 तास, दुपारी 12 ते 3:30 पर्यंत 3 तास 30 मिनिटे म्हणजेच एकूण 4 तास 30 मिनिटे अशा पद्धतीचे वेळ त्याला लागलेली आहे. आणि दुसरी पद्धत जी आहे ती काय आहे? 24 ताशी कालमापनाप्रमाणे सकाळी 11 म्हणजेच 11 टिंब अधिक 00 आणि दुपारी 3:30 म्हणजेच 15:30 म्हणजेच 15:30 मधून 11 वजा केले की उरलेले 30 मधून 0 वजा केले की 30 उरतात आणि 15 मधून 11 वजा केले की 4 येतात. आता बघा तास किती दिलेले आहेत? 15 आणि मिनिटे किती आहेत? 30. त्यानंतर इथे 11 तास आहेत, इथे मिनिटे 00 आहे. 15 मधून 11 वजा केले 4 उरतात आणि 30 मधून 0 गेले म्हणजे 0. इथे 00
राहिलेला आहे. अब्दुलने एकूण 4 तास 30 मिनिटे असे काम केलेले आहे. इथे 30 येणार, 3चा 3 इथे चुकून बाय मिस्टेक झालेला आहे. तर अब्दुलने किती काम केलेलं आहे? 4 तास 30 मिनिटे. आता बघा 4 तास 30 मिनिटे अधिक 2 तास 45 मिनिटे यांची बेरीज करा. आता आपल्याला 4 तास 30 मिनिटे आणि 2 तास 45 मिनिटे यांची बेरीज करायची. तास तासाच्या घरात लिहिलेले आहे, मिनिटे मिनिटाच्या घरात. 5चे 5, 4 आणि 3 7 बघा, आणि 4 आणि 2 6 म्हणजे 30 मिनिटे अधिक 45 मिनिटे यांची बेरीज 75 मिनिटे येतात. इथे 75 आले बघा. 30 मिनिटे आणि 45 मिनिटे यांची बेरीज केल्यानंतर 75 मिनिटे आलेली आहेत. आणि 4 तास अधिक 2 तास म्हणजेच 6 तास यांची बेरीज आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 6 तास 75 मिनिटे. म्हणजेच 75 मिनिटे म्हणजे 1 तास 15 मिनिटे होय. म्हणून 6 तास अधिक 1 तास बरोबर 15 मिनिटे यांची बेरीज 7 तास 15 मिनिटे अशी येते. तिसरं पाहणार आहोत आपण. 5 तास अधिक 30 मिनिटे वजा 2 तास 45 मिनिटे. आता आपल्याला वजा बाकी करायची आहे बघा. 5 तास मधून 2 तास आपल्याला वजा करायचे आहे मुलांनो. बघा तास आणि इथे आपल्याला काय दिलेले आहेत? मिनिटे. बरोबर. तर बघा तास किती दिलेले आहेत? 5 आणि मिनिटे आहेत 30. इथे आपल्याला दिलेले आहेत 2 तास. इथे मिनिटे दिले आहेत 45. आता आपल्याला यांची वजाबाकी करायची आहे बघा मुलांनो. आता बघा या 30 मधून हे 45 वजा करायचे आहेत. 30 मधून 45 जात नाही मुलांना, म्हणून 10 मधून आता इथे 0 आहे, या 0 मधून 5 जातात का? नाही. म्हणून आपण हातचा 1 घेतला, इथे झाले 10, इथे राहिले 2. 10 मधून 5 गेले, 5 उरले. आता या 2 मधून 4 जातात का? नाही जात. म्हणून आपण हातचा 1 घेतला, इथे झाले 12, इथे झाले 4. 12 मधून 4 गेले मुलांनो. बघा 4 गेल्यानंतर किती उरतात? इथे 8 आलेले आहेत मुलांनो. आणि या 4 मधून 2 गेले, 2 उरले. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 2 तास 85 मिनिटे. आता 85 मिनिटे बघा, 85 मिनिटे म्हणजेच किती मुलांनो? मिनिटे म्हणजेच 60 मिनिटाचा 1 तास होतो बरोबर. आणि 85 मधून जर आपण 60 वजा केले म्हणजेच 1 तास 25 मिनिटे. बघा 85 मिनिटे म्हणजेच किती? 1 तास 25 मिनिटे. आता ह्या 2 मध्ये हा 1 तास मिळवला तर किती उत्तर आलं? 3 तास 25 मिनिटे हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. 25 मिनिटे. म्हणजेच बघा आपलं उत्तर बरोबर आहे का आपण पाहणार आहोत. बघा अशाच पद्धतीचं आपण गणित सोडवलं आहे. 4 तासामध्ये इथे लिहिलेले आहे 4 तास. इथे 60 मिनिटे, 60 अधिक 30 मिनिटे. त्यानंतर 5. हे तिसरं गणित इथे चुकीचे दाखवलेले मुलांना. आपण जे सोडवलं त्याच पद्धतीचं आहे. आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. आता आपण शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत. बघा चौथं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. अमृताने 3 तास 40 मिनिटे बसने व 1 तास 45 मिनिटे मोटरसायकलने प्रवास केला. तर एकूण तिने किती प्रवास केला? आता तिने काय केलंय? सायकलने काही प्रवास केलेला आहे आणि बसने काही प्रवास केले. तर आपल्याला यांची नक्कीच बेरीज करायची. 3 तास 40 मिनिटे अधिक 1 तास 45 मिनिटे. तर बघा यांची बेरीज पाहूया आपण. आता बसच्या प्रवासाचा वेळ आणि मोटरसायकलचा प्रवासाचा वेळ यांची बेरीज करून पाहूया. 3 तास 40 मिनिटे आणि 1 तास 45 मिनिटे. बघा यांची बेरीज आपण केली तर नक्कीच आपल्याला उत्तर मिळणार आहे मुलांना. बघा 0 आणि 5 म्हणजेच 5 होतात. 4 आणि 4 8 होतात. आणि 3 आणि 1 4 होतात. म्हणजे 4 तास 85 मिनिटे. आता 85 मिनिटांचं आपण पाहिलं की 60 तासाचा काय होतो? 1 मिनिट होतो. सॉरी 1 तास होतो. म्हणून 4 तास अधिक 1 तास बरोबर. म्हणजेच किती झाले? 5 तास आणि वरती किती मिनिटे? 25 मिनिटे. हे आपलं फायनल उत्तर असणार आहे मुलांना. तिला किती वेळ लागला? 5 तास 25 मिनिटे तिने काय केलेलं आहे? एकूण प्रवास केलेला आहे. आपलं उत्तर बरोबर आहे का पाहणार आहोत आपण. बघा बसच्या प्रवासाचा वेळ, मोटरसायकलच्या प्रवासाचा वेळ यांची बेरीज केल्यानंतर 4 तास 85 मिनिटे. म्हणजेच बघा 40 मिनिटे अधिक 45 मिनिटे यांची बेरीज 85 आली. आणि 3 तास आणि 1 तास यांची बेरीज 4 तास आली. आता बघा 4 तास म्हणजेच 4 आणि 1 तास अधिक 25 मिनिटे म्हणजेच 5 तास 25 मिनिटे काय झालेले आहेत? लागलेले आहेत. जसं आपण मगाशी बघितलं.
बघा 85 म्हणजेच किती 60 अधिक 25 मिनिटे. 85 मिनिटे म्हणजे किती 60 अधिक 25 मिनिटे म्हणजेच 1 तास 25 मिनिटे होतो. मग 1 तास 25 मिनिटे आपण कशामध्ये मिळवले 4 तासांमध्ये मिळवले. म्हणजे आपलं फायनल उत्तर काय आलेलं आहे 5 तास 25 मिनिटे तिने काय केलेलं आहे प्रवास केलेला आहे. नक्कीच तुम्हाला हे गणित समजले असेल मुलांना. अशा पद्धतीची उदाहरणे कालमापनावर आपण सोडवलेली आहेत. बघा आपण सारांश पाहणार आहोत मुलांना आता की या प्रस्तुत पाठामध्ये आपण सेकंदाची ओळख करून घेतली की सेकंद म्हणजे काय, त्यानंतर मध्यान्हपूर्व कसा असतो, मध्यान्हपूर्वची वेळ, मध्यंतर वेळ काय असते, 12 ताशीचे जे कालमापन आहे ते सुद्धा आपण इथे अभ्यास केलेला आहे. आणि कालमापनावर आधारित काही उदाहरणे बेरीज आणि वजाबाकी याची उदाहरणे आपण काय केलेली आहे या पाठामध्ये समजून घेतलेली आहेत आणि शिकलो आहेत. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. धन्यवाद.